जय शिवराय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात की मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर त्या धर्मातील खराब चालीरीती आणि खराब विचारांच्या विरोधात आहे, जे की माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही. आम्हाला सर्वांना माहीतच आहे, आपला इतिहास आहे. आपण म्हणत असतो की पाणी हे जीवन आहे आणि पाण्यावाचून जीवन अशक्य आहे. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे की ह्याच पाण्यासाठी आपल्या पूर्वजांना किती संघर्ष करावा लागला आहे. त्यांना पाणी पिणे लांबच सोडा, त्यांना पाण्याला शिवायला बी अधिकार नव्हता. अधिकारच काय, तो एक अपराध होऊन जायचा. म्हणूनच 1923मध्ये समाजसुधारक S.K. बोले यांनी मुंबई विधान परिषदेमध्ये ठराव मांडला की सार्वजनिक निधीतून बांधलेली आणि देखभाल केलेली सर्व सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच पाण्याचे ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुले करावेत. आणि त्याच वेळेस महाड नगरपालिकेने 1924मध्ये असाच ठराव संमत केला होता. पण रूढीवादी सवर्ण हिंदूंच्या विरोधामुळे तो अंमलात येऊ शकला नव्हता. म्हणूनच त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह केला, म्हणजेच पाण्यासाठी जगातील पहिला सत्याग्रह केला. आणि त्या सत्याग्रहासाठी त्यांनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीचे सर्व मेंबर्स तुम्ही या फोटोमध्ये पाहताय. त्यांची नावं खाली इंग्रजीमधून दिलेली आहेत. रिसेप्शन कमिटी फॉर महाड सत्याग्रह सिटेड फ्रॉम लेफ्ट टू राईट आर मिस्टर केशवराव आद्रेकर, मिस्टर गोविंदराव आद्रेकर, कर्मवीर संभाजी तुकाराम गायकवाड, डॉक्टर आंबेडकर, मिस्टर मांडलेकर, मिस्टर शिवराम गोपाळ जाधव and Mr. C.L. मोहिते गुरुजी. Behind them, right are कोमराडे रामचंद्र बालाजी मोरे and other social worker. ही सर्व रिसेप्शन कमिटी होती, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने महाड सत्याग्रह 19 मार्च 1927ला त्यांनी नेमलेला होता. आणि हे जगातील पाण्यासाठी केलेला जगातील पहिला सत्याग्रह होता. The struggle against caste-based discriminations led by Dr. B.R. Ambedkar, 20 March 1927. आणि ह्यानंतर जेव्हा सर्व लोक ह्या परिषदेतून परतत असताना सर्व हिंसक प्रतिक्रिया आल्या. ह्या घटनेनंतर सर्व सवर्ण हिंदूंनी हिंसक प्रतिक्रिया दिल्या आणि या परिषदेतून परतणाऱ्या लोकांवर हल्ले केले. तसेच ते पाणी शुद्ध करण्यासाठी गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप टाकून तळ्यांचे शुद्धीकरण करण्याचे विधी केले. आणि हे तळे खाजगी मालकीचे असल्याचा दावा करत न्यायालयात दावा दाखल केला. त्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही दिवसांनी दुसरी मोठी परिषद बोलावली 25 डिसेंबर 1927ला. आणि याच ठिकाणी त्यांनी भर सभेमध्ये जाहीर केलं की जाती व्यवस्थेला आणि सामाजिक विषमतेला धार्मिक अधिष्ठान देणाऱ्या ग्रंथांचा प्रतिकात्मक निषेध केला आणि याच दिवशी मनुस्मृतीचं दहन केलं, जी की या मनुस्मृतीमध्ये माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही. आणि त्याच नंतर काही कालावधीनंतर, जे की ह्याला 10 वर्ष लागली, जे की 1937मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अस्पृश्यांच्या बाजूने निकाल देत चवदार तळ्याचे पाणी वापरण्यास आणि त्यांचा हक्क निश्चित केला. आणि तेव्हा आपणाला 1937मध्ये न्याय मिळाला आणि अस्पृश्यांना हे चवदार तळे खुले झाले आणि त्यांना पाणी प्यायला
मुभा मिळाली. हे आपला इतिहास. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. जय भीम. नमो बुद्धा.